ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी या पद्धतीने मसाला भाकरी ना कधीच केली नसेल, पण जर एकदा केली ना तर आवर्जून सांगते तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच कराल. इतकी जास्त बनवायला सोपी आहे आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतरसुद्धा तुम्ही लगेच ही रेसिपी करू शकता. इतकं साहित्य तुमच्या घरामध्ये नक्कीच अवेलेबल असणार आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुमच्याकडे बाजरीचं, नाचणीचं किंवा मग ज्वारीचं कोणत्याही भाकरीचं पीठ असेल ना तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा, ही पिठं घातल्यानंतर आपल्याला हे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोड्या वेळ हे साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये इथे आपल्याला 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. मिरच्या लहान लहान आहेत त्यामुळे 4 घेतल्या आहेत. पण तुमच्याकडे ज्या मिरच्या मोठ्या असतील ना तर तुम्ही 2 वापरल्या तरी चालेल. म्हणजेच तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी थोडंसं आलं घातलं आहे. आलं आवर्जून घाला, कारण की या मसाला भाकरीमध्ये ना आल्याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते, त्यामुळे आवर्जून घाला. भरपूर असा लसूण घातला आहे आणि काही कढीपत्त्याची पाने इथे मी अशा पद्धतीने कट करून घातली आहेत. आता जर इथे तुमच्याकडे खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यामध्ये इथे तुम्ही ठेचून घ्या. खलबत्त्यामध्ये ठेचल्यामुळे ना याची टेस्ट जी आहे ना अजून जास्त वाढते. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं ना त्यामुळे मी अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच हे ओबडधोबड असं वाटून घेणार आहे. यामध्ये अगदी थोडेसे मी शेंगदाणे घातले आहेत. 1 चमचा इतपत शेंगदाणे असतील, खूप जास्तसुद्धा शेंगदाणे घालायचे नाही आहेत. आता हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी पेस्टसुद्धा करायची नाही आहे, भरभरीचं असंही मी वाटून घेतलं आहे. आता इथे आपल्याला जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा सगळं वाटण मी या पिठामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये अजून काही जिन्नस घालायचं आहे आपल्याला. ही मसाला भाकरी ना अतिशय अप्रतिम होते. तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता, डब्यासाठी मुलांना देऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा करू शकता. इतकी जास्त अप्रतिम होते. यामध्ये मी अगदी थोडंसं हिंग घातलं आहे. अगदी थोडंसं जिरंसुद्धा घालून घेतलं आहे. अर्ध्या चमच्याला कमी इथे मी ओवा घातला आहे. ओवा थोडासा हातावरती क्रश करून घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो पदार्थामध्ये. यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. नंतर नाही इथे बघा, मी पांढरे तीळ आणि काळे तीळसुद्धा माझ्याकडे अवेलेबल होते त्यामुळे ते सुद्धा घेतले आहेत. पण जर तुमच्याकडे फक्त पांढरे तीळ असतील आणि तेच घालायचे असतील तर ते सुद्धा इथे तुम्ही घालू शकता. पांढरे तीळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. अर्धा चमच्याला कमी इथे मी हळद घातली आहे. अर्धा चमचा धना पावडर घातली आहे आणि रंगासाठी ना इथे मी काश्मीरी बेडगी मिरची घातली आहे अर्धा चमचा. खूपसुद्धा घालायचं नाही आपल्याला, कारण की आपण सुरुवातीला यामध्ये लाल तिखट वगैरे घातलेलं नाही आहे, कारण की हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. पण जर तुम्हाला ही भाकरी छान तिखट झणझणीत हवी असेल ना तर तुम्ही इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे बघा, आता पाणी टाकून हे पीठ मी अगदी छान असं मळून घेणार आहे. पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आता मी जितकं पीठ घेतलं होतं ना त्यामध्ये अगदी 5 भाकऱ्या आरामात होतात. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर पिठाचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता. इथे मी लहान लहान भाकरी करणार आहे, पण जर तुम्हाला मोठ्या मोठ्या करायच्या असतील ना तर तुम्ही त्यासुद्धा करू शकता. आता हे पीठ ना थोडंसं तेल लावून मी असंच मळून घेतलं आहे आणि फक्त 5 मिनटासाठी हे पीठ आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. यामुळे ना पीठ मुरल्यामुळे आपली भाकरीची जी टेस्ट आहे ना ती अगदी छान होते. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मुरून नाही दिलं ना तरी चालेल. आता यामध्ये ना मी सुरुवातीला लिंबू घालायचं विसरले होते. लिंबू घालणं अगदी महत्त्वाचं आहे, कारण की लिंबामुळे ना या भाकरीला जी टेस्ट येते ना तुम्ही खाल्ल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे लिंबू आवर्जून घाला. आता बघा, सुरुवातीला पिठामध्ये अगदी जे साहित्य घालताना ना त्यामध्येच इथे तुम्हाला लिंबू घालायचं आहे, पण मी विसरल्यामुळे अगदी शेवटी लिंबू घातलेला आहे. लिंबू घातल्यानंतर पुन्हा छान असे हे पीठ मळून घेतलं आहे मी. ही भाकरी इतकी छान दिसते ना की तुम्ही पाहताच ही भाकरी बनवायला घ्याल, इतकी जास्त अप्रतिम दिसते.
त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत पाहिला ना तर रेसिपी तुमची चुकू शकते. त्यामुळे व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पहा. इथे लिंबू घातल्यानंतर बघा पीठ मी अगदी छान असं मळून घेतलं आहे. पुन्हा पिठाला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ना ते अगदी मळायला आपल्याला व्यवस्थित जातं. यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं आहे, त्यामुळे हे पीठ चिवट आहे. पण जर तुम्ही बाजरीचं किंवा ज्वारीचं वगैरे पीठ वापरत असाल ना तर तुमचं पीठ इतकं जास्तसुद्धा चिवट होणार नाही. आता याचे आपल्याला लहान लहान गोळे करायचे आहेत. तुम्ही जर मोठ्या मोठ्या भाकरी करत असाल तर याचे 2-3 गोळे केले ना तरी चालेल. पण मी इथे ना छान लहान लहान भाकरी करणार आहे, त्यामुळे बघा अगदी या साईजच्या आकाराचे मी गोल करून घेतले आहेत. आता हे आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तांदळाच्या पिठाऐवजी तुमच्याकडे जी कोणतं पीठ असेल ना, म्हणजेच बाजरीचं, ज्वारीचं किंवा मग गव्हाचं पीठ, ते सुद्धा इथे वापरू शकता. आता पीठ लावल्यानंतर बघा अगदी हलक्या हाताने ही भाकरी आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे करतो ना, अगदी त्याच पद्धतीने भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही, कारण की ही तिखट भाकरी ना खूप पातळसुद्धा नसते, थोडीशी जाडसरच आपल्याला इथे ठेवायची आहे. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आता बघा अगदी छान अशी ही भाकर मी लाटून घेतलेली आहे आणि अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही किंवा लाटण्यालासुद्धा चिटकत नाही. अगदी सहज पद्धतीने आपल्याला ही लाटता येते. त्यामुळे मुलांच्या जर सकाळच्या टिफिनसाठी तुम्हाला ही भाकरी करायची असेल ना तर तुम्ही संध्याकाळचंच पीठ मळून ठेवू शकता आणि फक्त उठल्यावरती गरमागरम असे त्यांना भाकरी करून देऊ शकता. या भाकरीसोबत तुम्ही त्यांना कोणतीही चटणी देऊ शकता, शेंगदाण्याची चटणी देऊ शकता किंवा मग थोडंसं दही दिलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तशी तर ही भाकरी ना नुसती खायलासुद्धा अप्रतिम लागते, कारण की ही भाकरी मी तरी नुसतीच खालती. आता बघा इथे दुसरा पराठा मी लाटून घेते, म्हणजे दुसरी भाकरी मी करून घेते. तुम्ही याला पराठा म्हणू शकता किंवा भाकरी म्हणू शकता, पण याला तरी मी तिखट भाकरीच म्हणेल, कारण की यामध्ये आपण पिठांचासुद्धा वापर केलेला आहे. ही भाकरी करताना ना बघा मी वरती थोडेसे तीळ घातले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. याऐवजी तुम्ही अजून चिली फ्लेक्स वगैरेसुद्धा घालू शकता, म्हणजे दिसायला अजून जास्त छान दिसतं. आता ही सुद्धा भाकरी अगदी छान अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी पटापट लाटता येते, अजिबातच चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता तांदळाचे पीठ घातले ना तरीसुद्धा भाकरी अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही. अशाच पद्धतीने आता बघा मी सगळ्या भाकऱ्या लाटून घेणार आहे. तुम्हीसुद्धा अगदी या पद्धतीने सगळ्या भाकऱ्या सुरुवातीला लाटून घ्या आणि नंतर न तव्यावरती भाजल्या ना तरी चालेल. एका साईडला सगळ्या भाकरी मी लाटून घेतल्या आहेत. दुसऱ्या साईडला गॅसवरती एक तवा तापत ठेवला आहे. तव्याला अगदी थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता, पण तुपाने ना खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे मी तूप घातलं आहे. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आता गॅस आपल्याला इथे फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आपण नेहमीची जी चपाती किंवा पराठे वगैरे भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. वरच्या साईडने सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता याची एक साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. अगदी छान गोल्डन खरपूस रंग येतोपर्यंत ही भाकरी भाजून घ्यायची आहे. प्रवासामध्ये आपल्याला काय न्यायचं इतर वेळेस सुचत नाही आणि मग नंतर काही पदार्थ खराबसुद्धा होतात. तर ही भाकरी ना 2 दिवस आरामात टिकते. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा आरामात नेऊ शकता. नुसती खाली तरी छान लागते किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही ही भाकरी खाऊ शकता. खूप जास्त अप्रतिम लागते. आता बघा दुसरी साईडसुद्धा पलटी करून घेतली, त्यालासुद्धा थोडं तूप लावून घेतलं आहे आणि आता दोन्ही साईडनी छान खरपूस अशी ही भाकरी भाजून घेणार आहे. आपण नेहमी जे चपात्या किंवा पराठे वगैरे करतो ना, अगदी तितकाच वेळ लागतो या भाकरीलासुद्धा भाजायला. खूप जास्तसुद्धा वेळ लागत नाही. तुम्ही जर पीठ मळताना त्यामध्ये जर तुपाचं मोहन वगैरे घातलं ना तर ही भाकरी अजून छान होते, पण इथे मी घालायची विसरले होते, त्यामुळे मी घातलं नाही. पण जर तुम्ही करत असाल ना तर आवर्जून घाला तुपाची मोहन, कारण की खूप छान अशी टेस्ट येते तुपामुळे या भाकरीला. आता इथे बघा आपली जी पहिली भाकरी आहे ना ती भाजून झालेली आहे आणि याचा रंग तुम्ही पाहू शकता, किती छान असं याचा रंग आलेला आहे. अगदी खुसखुशीत झालेली आहे. थंड झाली ना तरीसुद्धा तितकीच जास्त अप्रतिम लागते खायला. आता अशाच पद्धतीने आपल्या ज्या बाकीच्या भाकऱ्या आहेत ना त्यासुद्धा आपण करून घेऊया. तर इथे बघा फक्त अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून ना आपण भरपूर अशा या भाकऱ्या तयार केलेल्या आहेत. आता सगळ्या भाकऱ्या इथे माझ्या भाजून झालेल्या आहेत. वरनं थोडंसं बटर लावून घेऊया. बटरने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच लावा.
यासोबत ना मी दही सर्व केलेलं आहे, पण तुम्ही कोणतीही चटणी सर्व करू शकता किंवा मग चहासोबतसुद्धा खाऊ शकता. आता इथे बघा, अगदी छान असा आपला हा भाकरीचा प्रकार जो तिखट भाकरी म्हणतो ना आपण, ते झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.